5 वर्ष म्हणजे 19 ते 24 मी कुठल्या महत्त्वाच्या सत्तेच्या पदावर नसताना देखील बीड जिल्ह्याच्या जनतेने भरभरून प्रेम आम्हाला लोकसभेमध्ये पण दिलं. अगदी थोडक्यात निसटता पराभव झाला आणि कार्यकर्त्यांनी त्यांची प्रामाणिकता त्यांची लॉयल्टी दाखवून आमच्याबरोबर राहिले. आणि आज परळीमध्ये आम्ही राष्ट्रवादी बरोबर युती केली होती आणि बाकी ठिकाणी आम्ही लढलो. आता माझ्या मते गेवराई आमची डिक्लेअर झालेली आहे. अंबेजोगाईमध्ये आम्ही आघाडी केली होती ती डिक्लेअर झालेली आहे आणि बाकी ठिकाणी अगदी तस्सल चालू आहे. कारण तिथे आमचं गेल्या 5 वर्षात आमदार आमचे नाही, कुठली सत्ता हातात नाही, कार्यकर्त्यांना आधार न देताही कार्यकर्ते खूप ताकदीने उभे राहिले. दिसटता पराभव मला वाटतं आमचा धारूरमध्ये झालेला आहे आणि आता बीड आणि अजून कुठलं राहिले माजलगावचं काउंटिंग अजून चालू आहे. पण मला आनंद आहे की आम्ही जरी धारूरमध्ये थोडक्यात आमचा पराभव झाला तरी आम्ही अंबेजोगाई जी कधी मिळवली नाही ती मिळवलेली आहे. गेवराई आम्ही राखलेली आहे आणि परळीमध्ये एक वेगळी युती करून आम्ही परळीमध्ये पण मोठ्या ताकदीने आम्ही विजयी झालेलो आहोत. तर जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, प्रेम दाखवलं आणि एक सकारात्मक कौल दिला. त्याच्याबद्दल मी जनतेचे मतदारांचे मनापासून आभार मानतो. आता जय पराभव थोडक्यात झाला तरी पण आम्ही तिथे म्हणजे लोकल शक्ती असताना देखील आणि आमच्याकडे आता समजा आता मी जिल्ह्याची पालकमंत्री जालन्याची आहे तर जिल्ह्यामध्ये असं कुठल्याही गोष्टीवर मी प्रभाव नव्हते टाकू शकत किंवा मी फंड देऊ शकत नव्हते. माझ्या कार्यकर्त्याला मी एक पत्र नाही देऊ शकले, 5 लाखाचा फंड नाही देऊ शकले गेल्या 10 वर्षामध्ये. तरी हे कार्यकर्ते एकजूट राहिले आणि त्यांनी विजय मिळवला. तर ते मला वाटतं हे सर्वस्वी अत्यंत आनंदाचा आणि त्यांच्या परिश्रमाचा आणि त्यांच्या लॉयल्टीचा विजय आहे. आणि बीड जिल्ह्याचे लोक हे आमच्यावर भरभरून आशीर्वाद देत आहेत हे याच्यातून सिद्ध होतं. भाजप देशात 1 नंबरचा पक्ष आहे, राज्यात 1 नंबरचा पक्ष आहे आणि भाजप 1 नंबरचाच पक्ष राहील. भाजप 1 नंबरचा असल्यामुळे विकास 1 नंबर होईल आणि जनतेला चांगले भविष्यामध्ये दिवस देण्यासाठी आणि वर्तमान चांगला ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे योगदान देशामध्ये राज्यामध्ये अगदी गावाखेड्यामध्ये आहे. विरोधकांनी टीका देखील केली. मी टीकेकडे पाहतच नाही, मी आपलं काम करते आणि जे आहे ते परिश्रमाने करते. विजय सुद्धा तेवढ्याच नम्रतेने स्वीकारते, पराभव सुद्धा तेवढ्याच म्हणजे धैर्याने स्वीकारते. असा माझा आतापर्यंत प्रवास राहिलेला आहे.